तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही। माझं कुठं कॉलेज नाही, शाळा नाही, काय भानगड नाही, लग्न नाही, लफडे नाही, कुठं काही नाही, काळजी करू नका। राजेश विटेकर तुला खाली ठेवणार नाही। अजित दादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली नाही। देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात 2 कॅबिनेट मंत्री होते, एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता, आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता। पंकजाताई तू माझी बहीण आहेस, मला हेच सांगायचं आहे, राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कोणी केली असाल तर ह्या माणसाने केलेलं आहे, म्हणून मी त्यांचं अभिनंदन करतो। अजित दादा विटेकर, राजेश विटेकर असेल, लोणीकरचा चिरंजीव राहुल असेल, किंवा आमचे वयोवृद्ध नेते रामप्रशी बोर्डीकर असतील, किंवा आमचे मित्र अर्जुन खोतकर असतील, या चौघांना मी शब्द देतो, अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस माझ्याजवळ आहेत। राजेश विटेकर तुला खाली ठेवणार नाही, मी शब्द देतो। आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो, मी खासदार जरी झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही। कारण मला बायका पोरं नाहीत, घर नाही, दार नाही। रेल्वे स्टेशनवर सुद्धा मी झोपू शकतो। आणि जसा वाराणसीचा विकास आहे, जसा नागपूरचा विकास आहे, जसा बारामतीचा विकास आहे, तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत बसणार नाही। अरे मी बी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे। मोदी साहेब मला ओळखतात, नड्डा साहेब ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात, राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार मला विचारतात। मी त्यांना स्वतःसाठी मागाय काय येणार नाही, त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या, म्हणून त्यांच्या दारात मी 35-40 वर्ष फिरतोय। इथे एक छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तुमचं काम कलेक्टर, SP साऱ्यांच्या साक्षीने करण्यासाठी मी प्रयत्न करीन, एवढं अभिवचन देतो। मला इंग्लिश येतं, 17 भाषा येतात दादा, 17 भाषा येतात। खासदारकीच्या ठिकाणी इंग्लिश चांगलं लागतं, हिंदी चांगलं लागतं, आणि मला ते चांगलं येतं। त्यामुळे मोदी साहेबांपाशी बसून कसा फंड आणायचा आहे, देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, अजित दादा, एकनाथ शिंदे आहेत, या तिघांच्या हाताला धरून मी विनंती करू शकतो, एवढी ताकद तुम्ही द्यायची भूमिका करा। आणि माझी आपल्याला विनंती आहे, मी महायुतीचा उमेदवार आहे, मी 47 ठिकाणी ह्यांना मदत करायला जाणार आहे। मला एका ठिकाणी फक्त तुमची मदत पाहिजे, मी एक खासदार होणार आहे। पण माझी तुम्हाला विनंती आहे, सर्व तन मन धनाने साथ देऊन हे करण्याचा प्रयत्न करा। आपण मॉडेल पार्लमेंटरी सीट बनवण्याचा प्रयत्न करू, मॉडेल बनवू, स्टार MIDC आणू, एअरपोर्ट आणण्याची सोय करू, एअरपोर्ट देखील, रेल्वेच्या दृष्टीने देखील आपण वॅगन आणि बोगिंग करण्याचा प्रयत्न करू। समृद्धी मार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी मी विनंती करीन, त्या दृष्टीने आपली प्रगती करू। परभणी जिल्ह्यातली लोक मराठवाडा, विदर्भ, मुंबई, पुणे इथं जगायला जातात। मी ह्या नेत्यांना विनंती करीन की आम्हाला स्टार MIDC द्या, आम्हाला रस्ते नाही, विकासाच्या गंगा आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करीन। माझं कुठं कॉलेज नाही, शाळा नाही, काय भानगड नाही, लग्न नाही, लफडे नाही, कुठं काही नाही, काळजी करू नका। आपला ध्येय आहे ते तुमच्यासाठीच आहे। लोणीकर साहेब काळजी करू नका, माझ्यानंतर नंबर तुमच्या पोरला मिळेल, राजेश विटेकरला मिळेल, मेघना दिदी तुला मिळेल। मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला, अजितदादाला, एकनाथ शिंदेला विनंती करीन की मला युपीला टाका, युपीतनं लढीन मी, उत्तर प्रदेशमध्ये लढीन। त्यामुळे तुम्ही, माझी विनंती आहे, मला तुम्ही दत्तक घेतलेलं आहे, त्या दत्तकचं पारणं चांगलं फिडीन एवढी विनंती करतो। आणि ह्या नेत्यांनी माझ्यावर विश्वास टाकून मला जागा दिली। राष्ट्रवादीच्या कोट्यातले अजितदादा बारामतीला महादेव जानकर देखील येणार आहे, प्रत्येक मतदारसंघात हेलिकॉप्टर येणार आहे। राष्ट्रवादीच्या कोट्यातली जागा मिळाली। मला 2-3 महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी बोलले होते, ती जागा आपण असं करू तसं करू, त्यांनी जागा दिली, त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली। BJP, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली, आम्हाला मान सन्मान दिला, त्याबद्दल मी तुमच्या तिघांचं देखील हृदयातून अभिनंदन करतो। आणि मला दिल्लीला जाण्याची आपण संधी देताल, आशीर्वाद करताल, अशा अपेक्षा व्यक्त करून मी आपली जागा घेतो। जय हिंद, जय भारत। आवाज मानदेशाचा,
माणदेशातील प्रत्येकाचा माणदेश प्राईम। सबस्क्राइब करा आणि अपडेट रहा। नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद।